दवाखान्यात यायची त्याच्या अगोदर किमान 100 पेशंटची नोंदणी असेल. इतकं फुल दवाखाना चालायचं, त्याच्या अगदी रोडपर्यंत असं राहायला. अशी प्रॅक्टिस त्यांची चालू असताना मॅडमने अचानक त्याची प्रॅक्टिस बंद करून टाकली. मुलगा चौथीला आला की त्याची प्रॅक्टिस एकदम बंद करून टाकली. डॉक्टरनेच फक्त प्रॅक्टिस चालू. नीट लक्षात घ्या, त्या काळामध्ये दररोजचं त्यांचं उत्पन्न किमान 40,000 50,000 असेल 20-30 वर्षापूर्वी. आणि का तर मला माझा पाल्य घडवायचा, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. हे तर आहेच, पण त्याच्यासोबत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते सोडून टाकलं आणि ते मुलाच्या बरोबर रोज अभ्यासाला बसायचं. इतकं की एखादा जरी प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेतला चुकला, ऱ्हस्व-दीर्घाची जरी चूक झाली कुठली, एखादा स्वल्पविराम जरी विसरला कुठं द्यायचा मराठीच्या प्रश्नामध्ये, तर लगेच फोन करून ते सांगायचे, सर ते या प्रश्नात थोडा असं बदल झाला असता तर बरं झालं असतं, बरं ते असं राहिलं. इतकं बारकावा आपल्या निरीक्षणामध्ये असला पाहिजे, आपल्या पाल्याच्या अंगणामध्ये इतकं जागरूक असलं पाहिजे. आपण बघतो का कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले की आता मी सहज विचारलं तुम्हाला की किती सराव परीक्षा चालू आहे असं विचारलं तुम्हाला, तर नाही सांगता आलं बऱ्याच जणांना. आता काही जणांना माहीत असून पण सांगितलं नसेल, असू द्या. पण मी याच्यासाठी तुम्हाला विचारलं होतं की आपण तेवढं सजग आहोत का. मी ते मॅडमचं उदाहरण याच्यासाठी दिलं की मी त्यांच्या घरी पण एकदा गेलो. तर मुलगा त्यांचा भूगोलाचा अभ्यास ज्या दिवशी करायचा त्या दिवशी ते काय करायचे, एक छोटासा फळा बाजूला त्याच्यामध्ये लावून ठेवलेला असायचा. त्याच्यावर त्या टॉपिकमधले सगळे मुद्दे ते काढून ठेवायचे, लिहून ठेवायचे. आणि मग तो जेवून अभ्यासाला येऊन बसला की अगोदर ते सगळं बघायचं, त्याच्यावर कोणते मुद्दे लिहिले काय काय. एवढं जर आई त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असेल तर मुलगा करणारच, त्याच्यामध्ये काही वादच नाही. आता एवढं आपल्याला करणं शक्य नाही असं ज्यांना वाटतं ते थोडा प्रयत्न करून बघा. मग तुम्हाला 10 दिवसानंतर असं लक्षात येईल की खरंच आपण त्याच्या अगोदरच थोडंशी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. जास्तीचं असं म्हणतो, म्हणजे आता तुम्ही आहात की इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये, आणखीन थोडंसं जास्तीचं. तो अभ्यास करत असताना 3 तास अभ्यास करतोय, किमान 1-1.5 तास त्याच्या जवळ बसा. सुरुवातीचा काही वेळ त्याच्या सोबत आहे आणि काय चाललंय, कोणता टॉपिक चालू आहे, किती सिलेबस आहे, आणखी किती टॉपिक राहिले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता तुम्हाला माहीत आहे की याच्यानंतरची चाचणी परीक्षा कोणत्या महिन्यात आहे, किती मार्काची आहे, माहीत आहे का आपल्याला. नसेल तर तुम्ही विचारायला पाहिजे मुख्याध्यापकांना की आता याच्यानंतर चाचणी परीक्षा कधी आहे. सिलेबस कोणता त्याच्यासाठी येणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. की याच्यासाठीच होतं की तुम्ही जागरूक असलं पाहिजे. म्हणजे अभ्यासक्रम, शाळेत चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, मुलाची प्रगती आणि त्याच्यासाठीची करायची उपाययोजना, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अलर्ट असलं पाहिजे. पालकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि त्यातल्या त्यात आईची भूमिका ही मोस्ट इम्पॉर्टंट. आई ज्या घरातली जागरूक आहे त्या घरातले पाल्य हे एकदम छान आहे. आणि आई ही काही गोष्टीमध्ये करारी असली पाहिजे. करारी शब्द वापरतो की एखादी चुकीची गोष्ट व्हायली तर ते त्या ठिकाणी काय केली पाहिजे, आपण पटकन ते लक्षात आणून दिली पाहिजे. ती नाही झाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की चुकीच्या गोष्टीवर आई पांघरून घालते, वडिलांना सांगतच नाही. त्यांना काहीतरी एखादी छोटीशी एखादी गोष्ट चोरून आणली तरी आणि चुकीची गोष्ट झाली तर ती तुमच्या दोघांमध्ये त्याचं हे चांगलं कॉम्बिनेशन पाहिजे. आज त्याला असं केलं आपल्या पाल्यानं, असं व्हायला नको होतं, त्याला आपण समजावून सांगू. आईनं जर पांघरून घातली एखाद्या गोष्टीवर की मग ते वडिलांच्या लक्षात येत नाही बऱ्याच गोष्टी आणि मग ते वेगळ्या प्रकारे ते सगळं प्रकरण होत असतं. त्यामुळं कुठल्याही गोष्टीवर आपण त्याच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून घालायचं, चूक ही त्याच्या लक्षात आणून द्यायची, हे चुकीचं व्हायला. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की खेळायला बाहेर निघून जातो, एखादा ग्रुपट त्यानं केलेला नसतो, शाळेतून कुठला तरी एखादा मॅसेज आलेला असतो की 2 दिवस ॲबसेंट आहे किंवा त्याला कमी मार्क पडले, तर ते आपण वडील रागावतील म्हणून आपण सांगत नाही. बऱ्याच ते चुकीचं आहे. रागवायचं नाही हे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं. आणि सांगायचं थोडं निर्धारानं सांगायचं, वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं, ते प्रभावीपणे सांगायचं, पण त्याला
वेगळ्या पद्धतीनं सांगायचं थोडंसं. तर हे सगळं जमलं पाहिजे आपल्याला. पालकत्व एवढं सोपं नाही. आपण आपल्या पाल्याला जन्म दिला म्हणजे आपलं पालकत्व संपलं किंवा आपली जबाबदारी संपली, त्याला वह्या पुस्तके घेऊन दिला, शाळेत दिलं, घातलं म्हणजे संपलं असं नाही. तर या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण अलर्ट होऊन, जागरूक होऊन या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहायला पाहिजे. आणि पालकाची ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आयुष्यातली की आपला पाल्य घडवणं. याच्यासाठी आपण सगळेजण जागरूक राहा. आणि आत्ता मॅडमने जे विचारलं होतं की आवड निर्माण करण्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी स्वतः त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासोबत राहा. छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. काठिण्य पातळी कमी असणाऱ्या प्रश्नापासून सुरुवात करा. त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी अगोदर त्याला करू द्या. त्याच्यासोबत मग सपोर्टिंग ॲक्ट आपल्याला जे आवश्यक वाटतात त्या गोष्टी करा. त्याला खेळायला, सायकल खेळायला आवडते ना, तर त्याला सांगा की आपण असं करूया, तुला सायकल आवडते ना खेळायला, मग आपण असं करू, तो एक अर्धा तास सायकल खेळ आणि त्याच्यानंतर मग आपण अर्धा तास काय करू, अभ्यास करू. आणि तू मग सायकल, तू जर अभ्यास करतो म्हटला तर मग तुला मी सायकल पण खेळू. असं कुठंतरी त्याला त्याच्याही आवडी जपल्या पाहिजेत आणि अभ्यास पण झाला पाहिजे. अशा अनुषंगाने आपण प्रयत्न करायला मला वाटतं. मुलांचं या वयातलं जे सगळं जे भावविश्व आहे त्याचं, त्याच्यामध्ये तुम्ही असं बघा की तुम्ही आयडॉल झाले पाहिजे त्यांचं. मला कुणासारखं व्हायचं आहे असं जर वाटलं तर त्या मुलीनं म्हटलं पाहिजे मला माझ्या आईसारखं व्हायचं आहे, किंवा मुलानं म्हटलं पाहिजे की मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं आहे. म्हणजे इतके त्यांना तुम्ही आवडले पाहिजे. बघा, पालकांना विचारते तुम्ही तुमच्या मुलाला किती वेळेस या जूनपासून असं जवळ घेऊन कवटाळलं, वा वा छान छान, खूप छान काम केलं, असं काही झालंय का? बघा बघा, झालं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याला कवटाळलं की तरी त्या डोक्यावर हात ठेवला, छान, बरं वाटलं. त्याच्या आयुष्यातली ती सगळ्यात सुरक्षित जागा असते. वडिलांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला, तिची भावना असते. त्याचं वर्णन शब्दात नाही करता येत. त्याला वेगळं फिलिंग येत असतं. आईनं कौतुक केलंय माझं, आईनं दुसऱ्यापाशी कौतुक केलं, हे तर त्याच्यापेक्षा मोठी फिलिंग आहे. बघा की असं सगळं जे मी काही आत्ता ज्या काही मिनिटामध्ये जे तुमच्यासमोर मांडलं ते माझं निरीक्षणं मांडलं. मी माझे सगळ्या गोष्टी मी मांडलेल्या सगळ्याच अगदी तशाच करा असं म्हणत नाही, परंतु ह्या गोष्टी जे पालक करतात त्यांचे पाल्य खूप चांगले आणि वेगळ्या उंचीवर गेलेली आहेत. मी मला आतापर्यंत लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळं थोडंसं जास्तीचं लक्ष द्या, जागरूक व्हा, आपल्या पाल्याच्या शिक्षणावर जास्त खर्च करा. घराचं बांधकाम चालू असेल तर 2 खोल्या बांधायच्या राहिल्या तर राहू द्या, तो तुमचा मुलगा कधीतरी बांधेल. गिलावा बाहेरचा राहिला तर राहू द्या, TV नसला तर नसू द्या, घरात फ्रीज नसलं तरी चालेल. पण आपल्या पाल्याच्या अनुषंगानं ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला करणं क्रमप्राप्त आहेत त्या केल्याच पाहिजेत, त्या मस्त आहेत. त्याच्यामध्ये त्याला एक्सक्यूजच नाही, ते केल्याच पाहिजेत आपण. महिन्यातून, वर्षातून 2दा-3दा तरी त्याला फिरायला घेऊन जा. फार खर्चिक नसलं, जवळच्या ठिकाणी घेऊन जा, मोटरसायकलवर घेऊन जा, काय हरकत. चला आपण आज फिरायला, परळीला जाऊन चल. आणि तुझ्यासाठीच यायला मी रजा काढून, माझी 10 कामं होते पण राहू दे, ते फार महत्त्वाचे नाही, तू महत्त्वाचं आहेस माझ्यासाठी. हे जे भावनिक अटॅचमेंट आहे ती एकदा जमली मग सगळे जमले. तर या ठिकाणी खूप वेळ झाला आहे. मला तिथे सांगायचं होतं ते माझे विचार मी आपल्या सगळ्यासमोर व्यक्त केले. आणि तुम्ही सगळेजण खूप महत्त्वाचा वेळ म्हणजे आत्ताचा हा वेळ जो आहे तो तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या अनुषंगानं सगळा वेळ आहे तो सोडून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला आणि माझे विचार ऐकून घेतला किंवा मला सहन केलं तितकं वेळ असं म्हणे. त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. रोडगे मॅडमने या ठिकाणी मला येऊन बोलावून तुमच्यासमोर विचार व्यक्त करण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो.
आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गेल्या तासभरापासून आम्हा सर्व पालकांच्या समोर खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, जे की विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगानं खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही आमच्या पालकांना सांगितले. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय रोडगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. तर मी ज्यांना आदर्श मानते असे आदरणीय बंधू तुल्य शिवशंकरजी राऊत सर, खरंच आदर्श व्यक्तिमत्व आहे ना. वाणीमध्ये मधुरता आहे. मला फार काही येते असं आव नसतो. एकदम स्थित प्रज्ञ, शांत आणि खूप हुशार. सर त्यांचं BA आहे, म्हणजे 10वीवर DED झाले. 40 वर्ष सेवा झाली त्यांची. वाटतं का त्यांच्याकडे बघून 40 वर्ष सेवा झाली म्हणून. आणि दुसरी गोष्ट, जो आनंदी माणूस असतो किंवा ज्याला कामातला आनंद मिळतो ते दीर्घायुष्य असतात. जे चिडचिड करतात, टेन्शन घेतात, त्यांचं आयुष्य कमी होत असतं, त्यांना आजार जोडत असतात. तर त्याच्यामुळे कधीच टेन्शन घ्यायचं नाही, अटेन्शन राहायचं. तर आज सरांनी सांगितलं मला 9 फेब्रुवारीला परीक्षा आहे. आज आहे 12 डिसेंबर. तर आजपासून जर बघितलं पण 57-58 दिवस आहेत. 7-8 दिवस आपण कुठले सणवार, लग्न इकडं तिकडे सोडले. 50 दिवस दररोजचा 1 मार्क कसा मुलाचा वाढेल. आजच्या पालक मेळाव्यामधला म्हणजे तुमच्या पाल्यांचे 50 मार्क जर वाढले आजपासून परीक्षेपर्यंत तर सार्थक झालं. राऊत सर लातूरून आले आणि ते दिवसभर वेळ दिला, त्याचं सार्थक झाल्याचं त्यांना पण आनंद मिळेल आणि मलाही समाधान वाटेल. आणि आपण सरांना तुमच्या पाल्याचा सत्कार करताना सरांना बोलूया. तुम्ही तेव्हा सांगा की सर तुमचं भाषण ऐकलं आणि खरंच आम्ही त्या दिवसापासून माझ्या मुलीला मी वेळ दिला आणि एवढे मार्क्स त्याचे वाढले. तर मी उद्या परत एकदा अनुक्रमणिकेचा पेपर देते. भाषा, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि एकूण मार्क पेपर वाईज जे 27-28 पेपर झाले, मागचे नाही मिळाले, आपण इथून सुरू करू. आज झालेला पेपर भाषेत 50 पैकी किती पडले, गणितात समजा 50 पैकी 30 पडले, 20 कटले, तर 10 प्रश्न कुठले चुकले. मग खरंच सोपे असलेले चुकलेत का त्याला ते समजलं नाही, हे खरंच आपलं बघणं कर्तव्य आहे. मी काय सांगते की मुलांना वाढवणं आणि घडवणं यामध्ये फरक आहे. वाढवते तर कुणी बी, पशु पक्षी प्राणी पण वाढवतात, पण आपल्याला घडवायचंय. तर घडवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वेळ द्यावाच लागेल आणि तो पण क्वालिटी वेळ. आपण कसं खूप वेळ देतो दिवसभर, मी माझ्या मुलांसाठी पैसे होते एवढे पदार्थ खायला करते, म्हणजे असे भरपूर आपण हे करत असतो, पण तो तसा वेळ नाही. ते तर सगळेच करतात. मग सरांनी जे जोशी मॅडमचं उदाहरण दिलं, डॉक्टर जोशी मॅडम, तसं तुमचं पण कोणीतरी कुठेतरी उदाहरण द्यावं. त्या मॅडम जॉब करत किंवा घर सांभाळत किंवा सासू सासऱ्यांची सेवा करत आपल्या मुलांना त्यांनी एवढं चांगलं घडवलं. मी पण एक आई आहे. मी निश्चित म्हणजे ठामपणे सांगते की मुलांना घडवण्यामध्ये आईचा सिंहाचा वाटा असतो. आता काही आईची तक्रार असते की वडील लक्ष देत नाही, त्यांच्या मग दुसरा व्याप असतो, किंवा असं समजायचं की आपले मिस्टर मिलिटरीमध्ये सीमेवर आहेत, 6-6 महिने घरीच येत नाही. मनाला समजायचं, तुलना करायचं नाही की मी दिवसभर करते त्यांनी पण थोडंसं बघावं. म्हणजे कसं असतं, अपेक्षा करणं आणि त्यापेक्षा पूर्ण नाही झाले की आपल्याला त्रास होतो. त्यासाठी त्यांच्याकडनं अपेक्षाच करायची नाही, मुलं घडवायचं, आपली जबाबदारी असं समजायचं आणि आपण करत राहायचं. हे खूप दिवसासाठी नाही, थोडे 10वी-12वी नंतर. आता माझी दोन्ही मुलं बाहेर आहेत, म्हणजे जे पूर्वीचं आयुष्य होतं ना, दोघं नवरा बायको राहायचं, ते आता तसंच आहे. म्हणजे आम्ही घरात दोघंच आहेत, पण थोडाच दिवस असतो काय ते काही गोष्टीचा त्याग करण्याचा. म्हणजे काही गोष्टीचा आपण जीवन जगत असताना काही दिवसासाठी त्यागही केला पाहिजे, जास्तीत जास्त मुलांना वेळ दिला पाहिजे. सरांनी म्हणल्यासारखं आईनी वडिलांनी डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला असेल तर 4 हातीचं बळ येते लेकरांमध्ये. तुम्ही बघा लेकरं किती ताकदीनं अभ्यास करतील आणि त्यांना मनाने खंबीर करा, बाळा तू करू शकतोस, तुला जमतंय. जसं जिजाऊ शोभाना लहानपणापासून राजे म्हणून बोलत होते. माहित होतं का त्यांना की यांनी खरं स्वराज्य स्थापन करणार आहेत म्हणून, पण स्वप्न बघायला काय हरकत आहे. माझे मुलं, माझा मुलगा राज्याची गुणवत्ता तयार देतील आणि हा टर्निंग पॉईंट आहे. आता जर चांगला घडला ना, एकदा त्याला आनंद, यशाची चव कळाली, यशातला आनंद कळाला, तर पुन्हा आपल्याला असं म्हणावं लागतं. माझ्या दोन्ही लेकरांना मला म्हणावं लागतं की नाही अभ्यास करू नका, जास्त टेन्शन करू नका, म्हणजे राहू द्या. म्हणजे एवढे लेकर स्वतःहून अभ्यास करतात, फक्त आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवायचंय. सर म्हणल्याप्रमाणे मुलांना वय नाही सर की स्वतः अभ्यास करावा, हे त्यांना कळत नाही. तर स्वतः अभ्यास करावा कळत नाही म्हणून आपण त्यांना तिथपर्यंत घेऊन पोहोचवायचंय. एकदा ते पहिल्या 5 मध्ये आले, 10 मध्ये आले, माझी इच्छा आहे पालकमंत्र्याच्या हाताने तुमच्यासोबत माझाही
आपल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर सत्कार व्हावा येत्या 15 ऑगस्टला. कारण 15 ऑगस्टला राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार असतो. कलेक्टर असतात, पालकमंत्री असतात आणि असे अविस्मरणीय क्षण आपल्या लेकरांच्या जीवनात यावेत आणि त्याचा साक्षीदार होण्याचा संधी आम्हाला पण मिळावी. तर यासाठी मी एकटी काही करू शकत नाही. न शिकवणाऱ्या पाटील मॅडम असतील, तिरुके मॅडम असतील, मोरगे मॅडम असतील, कोणी साबणे सर असतील, असे शिक्षकही एकटे काही करू शकत नाही. हे त्रिवेणी संगम आहे, पालक, बालक आणि शिक्षक. तर तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. तर क्वालिटी टाइम द्या. कसं आहे, मुलांना आपण अभ्यासाला बसवतो, आपण फोनवर बोलत असतो, मग सगळं फोनवर बोलत असताना आपण इतकं बोललं तरी तिकडचा अंदाज लावतात मुलं कुणाशी बोलायले, ऐकून या विषयावर चर्चा करायला. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीला पूर्ण विराम द्यायचा. म्हणजे सर म्हणले असं की बघा एक 4 दिवस करू सर, आला की मोबाईल ठेवून द्या बाजूला, बघू काय होते, जग इकडचं तिकडं जाईल का, काय होईल, म्हणजे नेमकं काय होईल, म्हणजे काहीच होणार नाही. पण आता आपण एवढे ते व्यसन झाले आपलं मोबाईल. म्हणजे तुम्ही मी कुणी असो की आपल्याला 10-10 मिनिटाला वाटतं की काय आलं की बघायला पाहिजे, आपण ओपन करू. जसं काय आपण पंतप्रधान मोदीच्या पुढचं बी म्हणजे काय आपण 1 तासभर 2 तास मोबाईल नाही बघितला काहीच फरक पडणार नाही. तर सगळ्यांना माझी विनंती असेल, मोबाईल पाहू नका. आणि दुसरी एक गोष्ट, आजचा समाज सर, आज आता 5वीला आहेत मुलं, उद्या 6वी-7वीला जातील किंवा तुमचे दुसरे मोठे मुलं त्या वयात असतील. जे 10वी-12वीला बदल होत होते ते आता 6वी-7वीत बदल होईल मुलांच्या मध्ये. आपल्याला वाटते लहान आहेत म्हणून, पण लहान नाहीत मुलं. म्हणजे विचाराने काय झालेले आहेत, आपल्या पुढे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण जागरूक राहणं, त्यांची सोबत संगत कशी आहे बघणं, ह्या पण गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. देवणीकर सरांचं मला एक उदाहरण आवडलेलं. सर म्हणाले की आताचा समाज म्हणजे पेटलेली बनीम तर सगळ्यांना माहीत आहे, कडव्याची, ज्वारीचे, आपण सगळे शेतकऱ्यांची लेकर आहेत. तर बनीम पेटलेली आहे. आपण आखी बनीम तर काही विझू शकणार नाही, पण आपली पेंडी म्हणजे आपलं पाल्य कसं सुरक्षित ठेवता येईल, त्याची झळ आपल्या त्या पेटलेल्या ऊब किंवा म्हणजे झळ आपल्या पेंडीला लागणार नाही. आपलं पाल्य कसं सुरक्षित ठेवता येईल, वाईट व्यसनापासून असेल, कुठल्याही वाईट कृतीपासून. तर त्यासाठी आपण डोळ्यात तेल घालून जागरूक असलं पाहिजे. आज मुलं काय करतात, छोटं पडलेलं सिगारेट, कुणीतरी सिगारेट ओढलं म्हणून प्रयोग करून बघतात, पुन्हा ते 2 रुपये 4 रुपये घेऊन घरातनं जाऊन विकत आणून पितात. पुन्हा हळूहळू त्यांचं काय होतं, ते व्यसन बनतं. त्याच्यामुळे मला काय म्हणते, एकदा चूक झाली, पहिली वेळेस त्याला समजून सांगा, माफ करा. आणि सतत रागवत राहिलं तर पुन्हा काही सांगायचं पण सोडून देते. काही सांगितले की माझ्याही रागवते, माझ्या बाबा रागवते. तर कधी कधी त्यांना बोलतं करण्यासाठी काही गोष्टी आपण काय करायच्या, फक्त ऐकून घ्यायच्या आणि पुन्हा त्यांना समजून सांगायचं जेव्हा मूडमध्ये आहेत तेव्हा. आणि सरांनी आवड लागण्यासाठी, सगळ्यात मी सांगू का, महत्त्वाचं आवड लागण्यासाठी काय आहे, त्यांचं कौतुक करा. तुला जमायले बाळा, तुला येतंय, म्हणजे तू हुशार झालास. आणि सर म्हणाले की बाबा घरामध्ये कोणी आले पाहुणे की त्याच्यासमोर असं म्हणा की खूप हुशार झालाय, छान अभ्यास करायला आहे, हस्ताक्षर खूप सुंदर काढायला आहे, किती बी तर त्याचं खराब असू द्या, पण म्हणा, म्हणजे लाजून पुन्हा तो काय करेल, हस्ताक्षर सुंदर काढेल, लाजून तो काय करेल, पुन्हा अभ्यास करेल. तर मुलांना कळतं, त्यांचं कौतुक करा. त्यांना सशक्त राहण्यासाठी आहाराकडे पण लक्ष द्या. हिवाळ्याचे दिवस आहेत, काही लाडू करून द्या, बदाम भिजवून खाऊ घाला, मनुके आपले काळे मनुके असतील, पेट खजूर असतील. म्हणजे ते काय होतात, लेकरं कुरकुरे बिस्किट खातात, चॉकलेट खातात, पण ड्रायफ्रुट्स खात नाही. तर कोणत्याही पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना थोडीच चटणी करून द्या, भाजी करा, त्यामध्ये बदामाचं पीठ करून टाका, काही करा, तुम्ही पराठे करा, पण पौष्टिक आहार त्याच्या पोटामध्ये कसा जाईल अप्रत्यक्षपणे. आपण सुगरण आहे, आपल्याला माहित आहे की हे आपल्याला कसं खाऊ घालायचं. म्हणजे प्रत्यक्ष तरी समोरून जर खात नसतील बदाम तर वेगळ्या पद्धतीनं खाऊ घालतो. तर जेवढं आपल्याला करता येईल तेवढं सगळ्यांनी करा. आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलात आणि या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि सर, घरातलं वातावरण अभ्यासास पूरक असावं, म्हणजे मुलांना सुरक्षिततेची भावना वाटावी घरामध्ये, म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर खूप जीव असावा. आपला जीव राहतो पण आपण व्यक्त करत नाही, खूप जीव असतो पण आपण आपलं प्रेम दाखवत नाही. त्यांना कधी व्यक्त व्हा, प्रेम दाखवा. आणि वातावरण घरामधलं अभ्यासासाठी अनुकूल पूरक असं करा. म्हणजे शांतता असावी वातावरण, घरामध्ये गोंधळ नसावा, किरकिर नसावी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी काहीतरी मोठे त्याचे हे होऊ नये, कुणाची टीका आपल्या घरामध्ये नसावी. एकदम समाधान, म्हणजे प्रसन्न वातावरण जसं आपल्याला घरातलं ठेवता येईल तर ठेवण्याचा प्रयत्न करा. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचेच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला काही कुणाच्या अडचणी असतील तर